नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. मित्रांनो, हा व्हिडिओ मी पुण्यामध्ये असताना शूट केला होता. एकदा मी असंच वॉकसाठी संध्याकाळी इथे आलो होतो आणि मला वाटलं की हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे आणि ह्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवायला पाहिजे. तर मी हा व्हिडिओ त्यावेळेस शूट केला होता. ज्या ठिकाणी मी उभा आहे, हे गार्डन जे दिसतं ना, इथं भरपूर लोक आजसुद्धा वॉकला येतात. पण इथे इंग्रजांच्या काळी एक बर्ड फॉरेस्ट होतं आणि बाजूलाच नदी आहे आणि त्या नदीमध्ये एक बंधारा होता जो समाजसेवक जमशेदजी जिजीबॉय यांनी बांधला होता जुन्या काळी. आणि तो बंधारा बघायला मला भरपूर मजा यायची, कारण की तिथून पाणी व्हायचं त्या बंधाऱ्यावरून आणि तिथे छोट्या छोट्या बोटी पण होत्या. तर ते मला बघायला भरपूर मजा वाटत होती. पहिले पुणे शहर एक कसबा होतं आणि जिथं मी उभा होतो तिथंच ते पुणे शहर होतं. पण नंतर ही जी मुळामुठा नदी त्याच्या पलीकडं पण शहर वाढायला लागलं, त्यामुळं पुलांची गरज भासू लागली आणि पुण्यातले भरपूर पूल त्यामुळंच बनवले गेले, खासकर लकडी पूल. आणि इथला जो बंधारा तो पण त्यासाठीच बांधला गेला होता आणि त्यावेळेस लोक त्याच बंधाऱ्यावरून ही नदी पार करत होते. कालांतराने येथील स्थानिक लोक ह्या एरियाला आणि ह्या पुलाला बंड गार्डन या नावाने ओळखू लागले आणि हे नाव कदाचित इथं जो बंधारा होता त्याच्यावरून पडलं असावं. जो जुना पूल इंग्रजांनी बनवला होता त्याला भरपूर वर्ष झाली होती आणि त्याला संरक्षित ठेवण्याची गरज होती आणि ऐतिहासिक वास्तू असल्यामुळं त्याला सध्या तरी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्या बाजूलाच हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नवीन पूल बनवण्यात आला. या पुलाच्या पलीकडे एरोडा एरिया चालू होतो. एरोडा जेल तर तुम्ही ऐकलंच असेल. एरोडा जेल इथून थोड्याच अंतरावर आहे. बाजूला जो उंच पूल दिसतो तो मेट्रोचा पूल आहे, पण अजूनसुद्धा मेट्रो इथपर्यंत येत नाही. बन गार्डनच्या आधी रुबी हॉल स्टेशनपर्यंतच मेट्रो येते. जर तुम्हाला यायचं असेल तर पुणे स्टेशनपासून तुम्ही रुबी हॉल स्टेशनपर्यंत येऊ शकता आणि तिथून पुढं थोडं तुम्हाला चालावं लागेल. नाहीतर तुम्ही डायरेक्ट स्टेशनच्या बाहेरून बस किंवा रिक्षाने तुम्ही इथे येऊ शकता. जो जुना बंधारा होता त्याच्याच जागी पुणे महानगरपालिकेने हा नवीन बंधारा बांधलेला आहे. ज्या दिवशी मी इथे आलो होतो इथे भरपूर काम चालले होते. मला भरपूर कामगार आणि JCB वगैरे काम करताना दिसले. तर आता पुणे महानगरपालिकेने ह्या एरियाला डेव्हलप करायला घेतले आहे. नदीच्या दुसऱ्या साईडला एक मंदिरसुद्धा आहे आणि जसं की तुम्ही बघू शकता तेव्हा ट्रक वगैरे तुम्हाला दिसतील, JCB दिसतील. आणि संध्याकाळ झाली होती, सूर्यास्त मस्त दिसत होता आणि काही लहान मुलं इथं पतंग उडवत होती. या मंदिराच्या बाजूलाच एक भगव्या कलरचं सुंदर प्रवेशद्वार आहे आणि समोर जो एरिया दिसतो तो एरोडा एरिया आहे. आणि या रस्त्याच्या दोन्ही साईडला डॉक्टर चिमा उद्यान आहे. त्याचं समोर तुम्ही प्रवेशद्वार बघू शकता. पण दोन्हीकडून जायला रस्ता आहे, तुम्हाला रस्ता पार करण्याची गरज नाही, कारण पुलाखालूनसुद्धा तुम्ही जाऊ शकता. ह्या पुलाच्या इथेच कुठेतरी एका गुंडाला पकडताना माझे आजोबा जे पोलीस ऑफिसर होते इंजर्ड झाले होते. त्याबद्दल माझ्या आजीने मला सांगितलं होतं आणि त्यावेळेस मी भरपूरच लहान होतो. तर ती एक आठवण माझ्या मनामध्ये अजूनसुद्धा तशीच आहे. समोर तुम्हाला अजून एक मंदिराचं प्रवेशद्वार दिसेल. तिथून तुम्ही वरती जाऊन श्री तारकेश्वर मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ शकता. हे बघा, ही ती टेकडी आहे जिथे ते श्री तारकेश्वर मंदिर आहे. समोरच्या प्रवेशद्वारामधून थोडंसं आत गेल्यानंतर तुम्हाला स्टेप्स चढावे लागतील आणि थोड्या स्टेप्स चढून गेल्यानंतर तुम्हाला श्री तारकेश्वर मंदिर दिसेल. जसजशी संध्याकाळ होत जाते ट्रॅफिक वाढतच जाते, इतकी की रस्ता क्रॉस करणं कठीण जातं. आणि रस्त्याच्या दुसऱ्या साईडलासुद्धा डॉक्टर चिमा उद्यान प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारामधून आत गेल्यानंतर तुम्ही मुळामुठा नदीच्या दुसऱ्या साईडला पोचता. समोर बघू शकता की चौपाटी आणि लहान मुलं तिथं खेळत असतात. हा नदीच्या पलीकडचा भाग जो मी तुम्हाला त्या साईडून दाखवला होता, हे मंदिर ते. आणि बाजूलाच एक सुंदर भगव्या कलरचं प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारावर एक सुंदर श्री गणेशाची मूर्ती आहे. हे बघा, समोर तुम्ही बघू शकता.
हे ठिकाण जुन्या काळापासूनच भरपूर प्रसिद्ध होतं आणि जुन्या काळीसुद्धा लोक इथे भरपूर फिरायला यायची. मी माझ्या फॅमिलीबरोबर नेहमी इथं यायचो. व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी जे गार्डन तुम्हाला दाखवलं त्या गार्डनच्या बाजूलाच एक ओली भेळ मिळते. ती ओली भेळ खायला विसरू नका. ती ओली भेळ इथं भरपूर फेमस आहे. फार जुनं दुकान आहे आणि भरपूर लोक ती भेळ खाण्यासाठी इथे येतात. हे बघा इथे स्टेप्स वगैरे वॉकिंग ट्रॅक वगैरे इथे हे बनवलेलं आहे आणि इथे समोर मला माहीत नाही नक्की ते काय बनवणार आहे, पण चौपाटीसारखं बनवलेलं आहे. आणि पुलाच्या त्या साईडला जर जायचं असेल तर ह्या पुलाच्या खालूनच एक प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारामधून आत गेलं की तुम्हाला तिथे एक छोटंसं गार्डन भेटेल. गार्डन छोटंसं आहे पण भरपूर चांगलं आहे. आणि मला ह्या गार्डनमध्ये काय आवडतं माहिती आहे का, ह्या गार्डनमध्ये जरी छोटं असलं तरी भरपूर प्रकारची प्लॅन्ट्स, एक्झॉटिक प्लॅन्ट्स इथं लावलेले आहेत. संध्याकाळ झाली आणि सुट्टीच्या दिवशी भरपूर लोक इथं फिरायला येतात. लहान मुलं खेळायला येतात. हा गार्डनच्या आतला नजारा आहे आणि इथेसुद्धा जॅपनीज स्टाईलचा बेंच आणि शेड्स वगैरे त्यांनी लावलेले आहे. या गार्डनच्या बाजूलासुद्धा एक छोटंसं मंदिर आहे, पण रस्त्याच्या बाजूलाच असल्यामुळं गाड्यांचा भरपूर आवाज येत असतो कारण इथे भरपूर ट्रॅफिक असते. आता तुम्हाला मी ह्या गार्डनमधले लावलेले विविध प्रकारचे एक्झॉटिक प्लॅन्ट्स दाखवतो. चिमा उद्यानाच्या बाजूनेच हा रोड पुढे एरोडा जेलपर्यंत जातो. पुढे गेल्यानंतर लेफ्टला जर तुम्ही सरळ गेला तर तुम्हाला एरोडा जेल लागेल, पण तिकडे आपण जाणार नाही आहोत. समोर एक हॉस्पिटल आहे. ह्या रस्त्याने पुढे राईटला गेल्यानंतर एरोडा ब्रिज लागतो, जो जुन्या पुलाच्या बाजूलाच आहे. तर मित्रांनो, बन गार्डनचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. कमेंट नक्की करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब हा फ्री चॅनल आहे. माझे जुने व्हिडिओसुद्धा बघायला विसरू नका. मी तुमच्यासाठी असेच चांगले चांगले व्हिडिओ बनवत राहीन. तोपर्यंत टाटा, बाय बाय.